आपल्याला जर एखादी मजबूत, भक्कम आणि चिरकाल टिकणारी इमारत बांधायची असेल, तर त्या इमारतीचा पाया भक्कम असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच नियमानुसार तुम्हाला एखाद्या क्षेत्रातलं अत्युच्च ज्ञान मिळवायचं असेल, तर त्या ज्ञानाच्या इमारतीचा पाया सुद्धा भक्कम असलाच पाहिजे. मूलभूत ज्ञान, मग ते कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रातलं जोवर आपल्याकडे मूलभूत ज्ञान नाही, तोवर त्या क्षेत्रातलं उच्च ज्ञान आपल्याकडे असूच शकत नाही. आणि कायदा हे क्षेत्र सुद्धा या नियमाला अपवाद नाही. मात्र असं असूनही कायद्याबद्दल कायदेशीर क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा आजही म्हणावं तेवढं मूलभूत ज्ञान नाही, हे खेदजनक वास्तव आहे. आणि कायदा क्षेत्रातील लोकांचीच जर ही अवस्था आहे, तर सर्वसामान्य नागरिकांना हे ज्ञान असेल अशी अपेक्षा करणंच अवास्तव ठरतं. बरं, गंमत अशी की सर्वसामान्य नागरिकांना कायदा साक्षर करावं याच्याकरता कोणीही कोणत्याही भरीव प्रकारचे प्रयत्न करत नाही. कारण कोणत्याही व्यवस्थेला कायदा साक्षर नागरिक हे परवडणारे नाहीत. म्हणून आज आपण कायद्यासंदर्भात काही मूलभूत संकल्पना समजून घेणार आहोत. आपल्या कानावर कायदा, अधिनियम, अध्यादेश, अधिसूचना आणि सगळ्यांचा आवडता शब्द म्हणजे जी-आर अर्थात शासन निर्णय, हे अनेक वेळा आपण हे शब्द वाचले असतील, ऐकले असतील. पण या शब्दांमध्ये नेमका भेद काय आहे? कोणता शब्द किंवा कोणती संकल्पना कशा करता वापरतात, त्याच्या मर्यादा काय आहेत, या संदर्भात आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. म्हणून आपण या 2-4 महत्वाच्या संकल्पना आज समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिली संकल्पना म्हणजे कायदा किंवा अधिनियम. आता हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला हे तर माहितीच असलं पाहिजे की आपल्या व्यवस्थेची 3 मुख्य अंग आहेत. एक आहे कायदे मंडळ, म्हणजे संसद आणि विधिमंडळ. दुसरं आहे प्रशासन, म्हणजे सगळं प्रशासन त्याच्यात आलं, मग तुमचं मंत्रिमंडळ आलं, अधिकारी कर्मचारी आले, सगळे लोक. आणि तिसरी आहे न्यायव्यवस्था. म्हणजे कायदेमंडळ, प्रशासन आणि न्यायव्यवस्था हे आपल्या व्यवस्थेचे 3 पाय आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आणि याच्यापैकी कायदे मंडळ जे आहे, कायदे करण्याचे अधिकार किंवा जबाबदारी या कायदे मंडळाला दिलेली आहे. आणि या अधिकारांचा वापर करून वेळोवेळी विविध कायदे किंवा अधिनियम बनवले जातात. आता जेव्हा आपण कोणताही कायदा किंवा अधिनियम असं म्हणतो, मग वारसा हक्क कायदा असेल, करार कायदा असेल, मालमत्ता हस्तांतरण कायदा असेल, हा कायदा जर एखादा बनवायचा असेल, तर त्याच्याकरता संसद किंवा विधिमंडळ यांच्या निर्णयाची आवश्यकता असते. म्हणजे सरकारकडे जरी सरकार चालवण्याचे अधिकार असले, तरी फक्त सरकार म्हणजे प्रशासन कायदे बनवू शकत नाही. कायदे बनवण्याचे सर्वोच्च अधिकार हे संसद आणि विधिमंडळाकडे आहेत. म्हणून कोणताही कायदा किंवा अधिनियम असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा संसद किंवा विधिमंडळाने मान्य केलेला कायदा असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता कायदा किंवा अधिनियम ही गोष्ट लक्षात आली की त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे कायद्यातील बदल. आता जसा कायदे करायचा अधिकार संसद आणि विधिमंडळाकडे आहे, त्याचप्रमाणे कायद्यामध्ये बदल करायचे झाले तर ते अधिकार सुद्धा संसद आणि विधिमंडळाकडेच आहेत. मात्र याच्यात गंमत अशी आहे की याच्याकरता काही तात्कालिक स्वरूपाचे अधिकार प्रशासनाकडे म्हणजे सरकारकडे दिलेले आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जोवर संसद किंवा विधिमंडळाचं सत्र नसेल, तोवर नवीन कायदा करून घेता येत नाही किंवा कायद्यात दुरुस्ती करणारं विधेयक मंजूर करून घेता येत नाही. मग काही वेळेला परिस्थिती अशी उद्भवते की नवीन सत्र येईपर्यंत थांबणं संयुक्तिक ठरत नाही. मग दरम्यानच्या काळाकरता म्हणजे एक सत्र संपलेलं आहे आणि दुसरं सत्र सुरू व्हायला अजून वेळ आहे, या दरम्यानच्या काळात जर सरकारला कायद्यात दुरुस्ती करायची असेल, नवीन कायदा आणायचा असेल, तर त्याच्याकरता तसा अध्यादेश काढायचे अधिकार सरकारांना आहेत. मग ते केंद्र सरकारला सुद्धा आहेत आणि राज्य सरकारला सुद्धा आहेत. अध्यादेशाने करण्यात आलेला कायदा किंवा अध्यादेशाने कायद्यात करण्यात आलेली सुधारणा याला कायद्याचाच दर्जा आहे. मात्र संवैधानिक तरतुदीनुसार अध्यादेश हा अमर्याद काळ अस्तित्वात राहू शकत नाही. अध्यादेश काढल्यानंतर ठराविक कालावधीनंतर जर संसद किंवा विधिमंडळाने तो अध्यादेश मंजूर केला नाही, तर तो अध्यादेश आपोआप बाद होतो.
म्हणजे सरकार किंवा प्रशासनाला अध्यादेशाद्वारे कायदा आणि कायद्यात बदल करण्याचे जे मर्यादित अधिकार आहेत ते तेवढ्या पुरतेच आहेत. ते अधिकार अमर्यादित नाहीत. कारण मुळात कायदा करणं हे संसद आणि विधिमंडळाच्या अधिकार क्षेत्रात येतं, सरकारच्या अधिक्षेत्रात येत नाही. म्हणून त्याच्यावर ही मर्यादा लादण्यात आलेली आहे. म्हणून आपण जेव्हा जेव्हा अध्यादेश हा शब्द ऐकू तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 2 सत्रांच्या मधल्या काळामध्ये नवीन कायदा आणण्याकरता किंवा कायद्यात सुधारणा करण्याकरता सरकारने केलेली ही तात्पुरती सोय आहे. या तात्पुरत्या सोयीला संसद किंवा विधिमंडळाची मंजुरी दिली तर ती कायमस्वरूपी होईल. जर नाही मिळाली तर तो अध्यादेश आपोआप बाद होईल. याच्यानंतर पुढचा महत्वाचा शब्द असतो तो म्हणजे अधिसूचना, ज्याला आपण म्हणतो नोटिफिकेशन. आता आपल्याकडे अनेक अशा कायदेशीर तरतुदी आहेत ज्या कायदेशीर तरतुदी अंमलात आणण्याकरता गॅझेट नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना काढणं गरजेचं असतं. अगदी नुकतं घडलेलं एक साधं उदाहरण आपल्या लक्षात असेल तर ते म्हणजे विधवांना वारस दाखला मिळण्याकरता जी देय न्यायालयीन शुल्क होतं त्यात सुधारणा करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये ती सुधारणा करण्याकरता अधिसूचना काढण्यात आली. कारण न्यायालयीन शुल्क निश्चित करण्याचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्येच अशी तरतूद आहे की शासन अधिसूचना काढून न्यायालयीन शुल्क ठरवू शकतं, वाढवू शकतं किंवा कमी करू शकतं. मग त्या कायदेशीर तरतुदी अंतर्गत जर शासनाला काही करायचं असेल किंवा अशा कोणत्याही तरतुदी अंतर्गत काहीही करायचं असेल तर त्याच्याकरता शासनाला अधिसूचना काढायला लागते. याचं अजून एक उदाहरण आहे खाजगी वन जाहीर करणं. आपण अनेकदा ऐकतो की अमुक तालुक्यातली अमुक गावातली अमुक जमिनी या आता खाजगी वन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्याकरता नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना काढण्यात येते. अधिसूचना हा कायद्या अंतर्गत केलेल्या कारवाईचा एक भाग असतो, प्रत्यक्ष कायदा नसतो. आणि याच्यानंतर अत्यंत आवडता आणि कायम चर्चेत असणारा शब्द म्हणजे शासन निर्णय किंवा जी.आर. आता दैनंदिन कारभार करताना शासनाला अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि शासन हे आपले निर्णय ज्या कागदपत्राद्वारे जाहीर करते त्याला म्हणतात जी.आर, गव्हर्नमेंट रेझोल्युशन किंवा शासन निर्णय. पण शासन निर्णय म्हणजे कायदा, अध्यादेश, अधिनियम किंवा अधिसूचना नव्हे. अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या चौकटी अंतर्गत काम करण्याकरता जेव्हा एखाद्या बाबतीत स्पष्टता आणायची असते, एखादा निर्णय घ्यायचा असतो, एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रम निर्माण झाला असेल तर तो दूर करायचा असतो, या सगळ्या कारणांकरता शासन निर्णय जाहीर केले जातात. म्हणून आपण कायम लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्या कायदेशीर तरतुदीकरता काय बघायचं, कोणत्या कायदेशीर तरतुदीकरता आपल्याला काय मिळेल हे आपल्याला या गोष्टी माहिती असल्याशिवाय कळणार नाही. याचं गमतीशीर उदाहरण म्हणजे जेव्हा मगाशी मी जे सांगितलं की न्यायालयीन शुल्कामध्ये बदल करणारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली, त्याच्यानंतर अनेक वकील मंडळी सुद्धा विचारत होती की याचा जी.आर कधी येणार, याचा जी.आर कधी येणार, याचा जी.आर कधी येणार. आता जर तुम्हाला कायदा क्षेत्रातलं मूलभूत ज्ञान असेल तर तुम्ही असे चुकीचे किंवा मूर्खासारखे प्रश्न विचारणार नाही. ज्या गोष्टीकरता अधिसूचना काढायची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकरता जर अधिसूचना काढलेली आहे तर त्याचा जी.आर कसा येईल किंवा त्याचा जी.आर कधी येणार हे आपण विचारूच कसं शकतो, हे आपल्या मूलभूत अज्ञानाचं द्योतक आहे. म्हणून तुम्ही वकील असाल, कायद्याचे विद्यार्थी असेल, सर्वसामान्य नागरिक असाल, पक्षकार असाल, तुम्हाला ह्या गोष्टींमधले जे सूक्ष्म आणि महत्वाचे भेद आहेत ते माहिती पाहिजेत. कायदा म्हणजे काय, अधिनियम म्हणजे काय, अधिसूचना म्हणजे काय, अध्यादेश म्हणजे काय, शासन निर्णय म्हणजे काय, आणि आपल्याला एखादी गोष्ट जर हवी आहे तर ती कुठे मिळेल, ती आपण कुठे बघितली पाहिजे, एखादी गोष्ट आपल्याकडे आली तर त्याचा पुढचा टप्पा काय असला पाहिजे, या गोष्टी तुमच्या डोक्यात स्पष्ट असल्या पाहिजेत. आणि या संकल्पना आणि या गोष्टी जर तुमच्या डोक्यात स्पष्ट असतील तर तुम्हाला दैनंदिन कामकाज करताना संभ्रम निर्माण होण्याचं काहीही कारण नाही. म्हणून इथून पुढे कायदा क्षेत्राबद्दल जेव्हा केव्हा विचार कराल तेव्हा या संकल्पनांच्या तुमचा जो ठसा आहे तो तुमच्या डोक्यात कायम उमटलेला असू दे.
आणि याच्या आधारावर जेव्हा तुम्ही कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा विचार कराल तेव्हा त्या विचारामध्ये निश्चितपणे स्पष्टता असेल, संदिग्धता असायचं काहीही कारण नाही. कायदेशीर संकल्पनांची मूलभूत माहिती देणारा हा आपला पहिलाच व्हिडिओ आपण बनवला. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. अशाच काही मूलभूत संकल्पनांबद्दल आपल्याला माहिती हवी असेल तर त्या संकल्पनांबद्दल तुम्हाला नक्की काय माहिती हवंय, कुठल्या संकल्पनांबद्दल माहिती हवंय ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. त्याच्यावर स्पष्टीकरणात्मक व्हिडिओ बनवायचा आपण निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद.